की एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याचा स्त्रीचा हात असतो. माझं जेव्हा लग्न झालं, लग्नाआधी तर आमचं काही होतं नाही, गरिबीची परिस्थिती होती, मी आधीच बोललो आहे. लग्नानंतर माझ्या पत्नींनी मला कधीही कोणतेही काम करण्यामध्ये अडथळा आणला नाही. उलट त्यांनी मला त्यात प्रेरणा दिली, त्यांनी मला गाईड केलं आणि मला सांगितलं की आपण असं नाही, अशा प्रकारे केलं तर आपण पुन्हा समोर जाऊ शकतो किंवा आपण चांगलं अजून याला यापेक्षा चांगलं करू शकतो. तर मी बिल्डर बनताना, कॉन्ट्रॅक्टर बनताना किंवा मी प्रॉपर्टीच्या डीलिंगच्या व्यवसायामध्ये उतरताना माझ्या पत्नीने मला गाईड केलं. राजकारणामध्ये उतरल्यानंतर मी 3 वेळा विधानसभा लढलो, बहुजन समाज पार्टीवरती 3 वेळा विधानसभा लढलो. 2014ला लढलो, तेव्हा मी 25,000 मतदान घेतले होते. 2019मध्ये लढलो, परत आता 2024मध्ये परत लढलो. 3ही वेळा माझी हार झाली, मला हार पत्करावी लागली. तेव्हा असं वाटलं की लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचत नाही. मग आपण त्या भावना किंवा समाजाला एकजूट करण्यासाठी, कारण जोपर्यंत समाज एकत्र होणार नाही तोपर्यंत आपण कधीही विजय प्राप्त करू शकत नाही. समाजाचं जे काही दुखणं आहे, जो आपला समाज एकत्र नाही, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, खूप शिकलो, पण आम्ही संघटित झालो. पण संघटित आम्ही कधी होतो? संघटित आम्ही तेव्हाच होतो जेव्हा समाजावरती किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली कुठे किंवा अन्य काय झालं तेव्हा आम्ही संघटित होतो. आणि त्यावेळेला आम्ही संघटित होतो. संघर्ष करताना आम्ही काय करतो की आमच्या समाजाचे जे नेते लोक असतात त्या नेते लोकांना आम्ही हाताशी घेतो आणि आम्ही संघर्ष करतो किंवा आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. इथपर्यंत लोक योग्य आहे, हे पटलं मला. आणि आमचे लोक आहे की जर जिथे कुठे काय झालं तर एका हाकेमध्ये पूर्ण समाज जागृत होऊन जातो. परंतु सर्वात मोठं दुखणं समाज हे आहे की जेव्हा एक राजकारण खेळण्याचा विचार होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं आहे की जा आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन कधी जमात बनायचं आहे. पण तोच डायलॉग मात्र आम्ही लोक विसरलेलो आहोत. तुमच्या घरातील महिलांना मान सन्मान द्या, कारण महिलाशिवाय तुमचं घर अधुरं आहे. आम्ही ते एक सांगू, ते आमच्या चित्रपटामध्ये आम्ही दाखवलं आहे की आमचा हिरो त्या हिरोईनला किती मान सन्मान देतो. एक पत्नीला आपण जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो आम्ही जिथे देत नाही तिथे ते घर मागे राहते, ते कुटुंब मागे राहते, ते आम्ही एक दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व समाजाने एकजूट राहायचं हे आम्ही प्रेक्षकांना सांगत आहोत. त्यानंतर आम्ही प्रेक्षकांना सांगत आहोत की आपल्यावरती कितीही गरिबी असली, किती संकट ओढवलं तरी आम्ही त्या संकटाला मागे न जाता, त्या संकटाला आम्ही न घाबरता आम्ही त्या संकटाशी लढू शकतो आणि लढून एक आम्ही शिखर गाठू शकतो, हे या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगत आहोत. सेन्सरमध्ये पण आम्हाला अडचण गेली अनेक वेळा आणि तरीही, कारण तिथे पण मनवादी लोक बसलेले आहेत, तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही. आणि बाबासाहेबांची पिक्चर भीम जयंती म्हटलं, जेव्हा बाबासाहेब हयात होते, बाबासाहेबाच्या हयातीमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना या लोकांचा सामना करावा लागला, ब्राह्मणवादी मनवादी लोकांचा सामना करावा लागला. आपण तर आता त्यांची औलाद आहोत, आपण त्यांची लेकरं आहोत, आपल्याला किती मोठा त्याचा सामना करावा लागेल. आणि तरी तो सामना करत आम्ही सर्व स्टेप पार करत करत आज चित्रपटाचं आपलं उद्याला आपल्या चित्रपटाचं आज रिलिजिंग आहे आणि आम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहे. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या प्रेक्षकांचं मी मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे. मी प्राध्यापक विनोद बागडेत. मैत्री संवादामध्ये अनेक प्रकारचे व्यक्तिविशेष आपल्याला पाहायला मिळतात. आज असंच व्यक्तिविशेष आपल्या समोर आहेत. मित्र होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण काव्याच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर एका साहित्याचा जन्म झाला. त्या साहित्याचं नाव विद्रोही साहित्य. आणि या विद्रोही साहित्यातून बाबासाहेबांच्या ज्या काही दिशा होत्या त्या दिशात चित्रपटाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून आल्यात. अशाच आज आपल्यासोबत आहेत उमेश महेशकर, जे की भीमजयंती चित्रपटाचे निर्माते आहेत. पटकथा संवाद त्यांनीच लिहिले आहेत. अशा व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये उमेश महेशकरांचं स्वागत करतो. जय भीम सर. जय भीम. सर्वप्रथम तर लॉर्ड बुद्धा टी व्ही प्रेक्षकांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहेत आणि तुमचं खास करून स्वागत की तुम्ही सर्वप्रथम आपली जी जीवनशैली आहेत ती सुरुवात केलीत एका बिल्डरपासून आणि बिल्डरपासून केल्यानंतर हळूहळू तुम्ही राजकारणात वळलेत. हा जो सर्व एक लाईव्ह जीवनाचा प्रसंग आहे तो आमच्या प्रेक्षकांना सांगा की या पिक्चरचं, मराठी चित्रपटाचं तुम्ही आज पटकथा लिहिलीत, संवाद लिहिलात, ह्या कशाच्या माध्यमातून लिहिलेला आहेत आणि एक जो बाबासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्यांचं पहिलं जे असतं की बाबासाहेबांच्या जे साहित्य आहे ते लोकांमार्फत पोहोचावं. एक बिल्डर टू हा जो तुमचा प्रवास आहे निर्मात्यापर्यंतचा तो कसा झाला? जय भीम.
माझी कहाणी जी आहे ती मी फार गरीब कुटुंबातून जन्मलेला मुलगा आहो. माझं जन्मगाव हे पुलगाव आहे. आणि जेव्हा मी वर्धेला आलो, इथे मी वर्धेला माझे एज्युकेशन वर्धेला झालं पूर्ण कंप्लीट. इथे लग्न झालं. लग्नानंतर आम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सामना करत करत आम्ही एक दिवस त्या शिखराला गाठलं ज्याला आपण गाठायला पाहिजे. आणि माझा मग व्यवसाय, मी आधी LIC एजंट होतो, त्याच्यानंतर मग मी RD एजंट बनलो. असं एजन्सी करता करता मी प्रॉपर्टी लाईनमध्ये उतरलो. नंतर मी प्रॉपर्टी लाईनमध्ये उतरल्यावर मी प्रॉपर्टी घेणे विकणे हा व्यवसाय केला. त्या माध्यमातून थोडं माझं अर्निंग वाढत गेलं. मग मी कॉन्ट्रॅक्टर बनलो, नंतर बिल्डर्स बनलो. मग बिल्डर बनल्यानंतर समाजाचे अनेक मोठे लोक, काही कार्यकर्ते, अनेक पक्षाचे कार्यकर्ते घरी यायला लागले. मग मला असं वाटलं की ठीक आहे, आपण सामाजिक कार्य करतो आहे. मग हे सामाजिक कार्य करताना आपण लोकांचा अजून जास्ती कसं मदत करू शकतो, म्हणून मी राजकारणामध्ये उतरलो. राजकारणामध्ये उतरल्यानंतर मी 3 वेळा विधानसभा लढलो. बहुजन समाज पार्टीवरती 3 वेळा विधानसभा लढलो. 2014ला लढलो, तेव्हा मी 25,000 मतदान घेतले होते. 2019मध्ये लढलो, परत आता 2024मध्ये परत लढलो. 3 वेळा माझी हार झाली, मला हार पत्करावी लागली. तेव्हा असं वाटलं की लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचत नाही. मग आपण त्या भावना किंवा समाजाला एकजूट करण्यासाठी, कारण जोपर्यंत समाज एकत्र होणार नाही तोपर्यंत आपण कधीही विजय प्राप्त करू शकत नाही. म्हणून मग मी समाज एकत्र करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर मला चित्रपट बघण्याची फार आवड आहे. मी रोज, म्हणजे जेव्हा माझ्याकडे वेळ असतो भरपूर, तर मी एका दिवशी 2-2, 3-3 चित्रपट घरी बघतो. थिएटरवर जाऊन, दर वीकला मी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतो. हां, आणि मला आधीपासून चित्रपटाचा आवड असल्यामुळे मग विचार केला की समाजाला जोडण्यासाठी जर आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून जर त्यांना जोडतो म्हटलं तर ते कधी योग्य असते. कारण आपण, अनेक नेते येतात, भाषण देतात, ते लक्षात राहत नाही. पण जर एखाद्या गावामध्ये पथनाट्य झालं, एखादी कोणी कलाकृती सादर केली किंवा एखादी स्टेज शो केला, तर असं वाटते की ते त्याच्या लक्षामध्ये राहते की बा आपल्या गावात ही टीम आली आणि हे काम केलं, ते काम केलं. तर म्हणून मग मी असा विचार केला की आपण एक चित्रपट बनवावा. मग चित्रपट बनवायचं असताना माझ्या डोक्यामध्ये, जेव्हा मला समाजामध्ये जीवन जगताना किंवा राजकारणामध्ये मला ज्या ज्या अडचणी आल्या, समाजामध्ये मला ज्या ज्या अडचणी आल्या, ज्या ज्या आपल्याला वरती, आपल्या उच्चवर्णीयापासून ज्या काय आपल्याला अडचणी येतात, त्या अडचणीचं मला मांडणी करायची होती. मग याचं लेखन मी स्वतः केलं. तसं मला आधी कॉलेज लाईफपासून मला कविता वगैरे लिहायची सवय होती. मी कधी त्या पब्लिश केल्या नाही, पण कविता, छोट्या मोठ्या स्टोरी माझ्याकडे लिहून आहेत, माझ्या डायरीमध्ये लिहून आहे. आणि मग मला मी कधी पब्लिश न केल्यामुळे मग मी आता ते सर्व दिमाग माझा इथे लावला, ते सर्व बुद्धी इथे लावली. आणि बाबासाहेबांचं वाचन आपण नेहमी करत असतो, पाक्षिकांच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या ग्रंथाच्या माध्यमातून आणि चर्चेतून आपल्याला नेहमी बाबासाहेबांचं आपण वाचन करतो. त्या वाचनाच्या माध्यमातून मग मी एक मराठी चित्रपट बनवण्याची माझी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे. पाहतो आपण की आज आपल्यासोबत जे उमेश महेशकर जे आहेत, त्या लॉर्ड बुद्धा TV मार्फत 22 राज्यामध्ये तुम्ही पोहोचणार आहोत की ज्याचे लाखो सबस्क्रायबर आहेत. तर मला एक गोष्ट सांगा, हे जे तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत की बिल्डरपासून तर राजकारणी आणि राजकारणापासून तर साहित्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, ही जी तुम्ही उंच भरारी घेतली, एका पाखराप्रमाणे मोठी झेप घेतली आहेत, तर मला एक सांगा की एक चित्रपट काढणं आणि ते चित्रपटाच्या ज्या म्हणजे आपण एक म्हणू की आजही शेड्यूल कास्ट आणि त्यापैकी बौद्ध समाजाच्या ज्या समाजाच्या दशा आणि दिशा आहेत, त्या दिशा समाजाला कुठेतरी घेऊन चाललेल्या आहे. जी समाजाची दिशा आजही आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकाला काय सांगाल? या चित्रपटाच्या माध्यमातून मी हे सांगेल. ॲक्च्युली मी तर सर्वात पहिले आधी हे सांगतो की जो तुम्ही आधी म्हटलं की तुम्ही LIC एजंटपासून बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर आणि साहित्यिक बनले. ह्या सर्व बनताना आपण एक म्हण ऐकली आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याचा स्त्रीचा हात असतो. माझं जेव्हा लग्न झालं, लग्नाआधी तर आमचं काही होतं नाही, गरिबीची परिस्थिती होती, मी आधीच बोललो आहे. लग्नानंतर माझ्या पत्नींनी मला कधीही कोणतेही काम करण्यामध्ये अडथळा आणला नाही. उलट त्यांनी मला त्यात प्रेरणा दिली, त्यांनी मला गाईड केलं आणि मला सांगितलं की आपण असं नाही, अशा प्रकारे केलं तर आपण पुन्हा समोर जाऊ शकतो किंवा आपण चांगलं अजून याला यापेक्षा चांगलं करू शकतो. तर मी बिल्डर बनताना, कॉन्ट्रॅक्टर बनताना किंवा मी प्रॉपर्टीच्या डिलिंगच्या व्यवसायामध्ये उतरताना माझ्या पत्नीने मला गाईड केलं. त्यांचं गायडन्स घेऊन स्वतः मी कष्ट करून असं आम्ही अशा प्रकारे शिखर गाठत गेलो. मग जेव्हा मला चित्रपट बनवायचा होता भीम जयंती, तर तेव्हा पण मी मिसेसला विचारलं की काय रे बाबा, मला माझ्या डोक्यात कल्पना आली की आपलं जे काही दुखणं आहे, समाजाचं जे काही दुखणं आहे, जो आपला समाज एकत्र नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, खूप शिकलो, पण आम्ही संघटित झालो. पण संघटित आम्ही कधी होतो? संघटित आम्ही तेव्हाच होतो जेव्हा
समाजावरती किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली कुठे किंवा अन्य काय झालं तेव्हा आम्ही संघटित होतो. आणि त्यावेळेला आम्ही संघटित होतो. संघर्ष करताना आम्ही काय करतो की आमच्या समाजाचे जे नेते लोक असतात त्या नेते लोकांना आम्ही हाताशी घेतो आणि आम्ही संघर्ष करतो किंवा आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. कितपर्यंत लोक योग्य आहे हे पटलं मला. आणि आमचे लोक आहे की जर जिथे कुठे काय झालं तर एका हाकेमध्ये पूर्ण समाज जागृत होऊन जातो. परंतु सर्वात मोठं दुखणं समाज हे आहे की जेव्हा एक राजकारण खेळण्याचा विचार होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं आहे की जा आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. पण तोच डायलॉग मात्र आम्ही लोक विसरलेलो आहोत. जेव्हा आमच्या हातामध्ये सत्तेची किल्ली घ्यायची वेळ येते अशा वेळेला आमचा समाज भरकटतो. आणि जेव्हा समाजावरती आपत्ती येते तेव्हा त्यांना समाजाचे नेते दिसतात किंवा आम्ही ह्या नेत्याकडे जायला पाहिजे आणि समाजाच्या हक्क अधिकारासाठी यांच्या हातून आपण मार्ग काढून घ्यायला पाहिजे. आणि आपले समाजाचे नेते पण येतात, लढतात, जेलमध्ये जातात, उपोषण करतात, आंदोलन करतात. पण जेव्हा मात्र निवडणुका येतात, जेव्हा सत्तेची किल्ली हातात घ्यायची पाळी येते तेव्हा मात्र आमच्या समाजाला समाजाचे नेते दिसत नाही, काही लोकांना दिसत नाही. आणि मग ते दुसऱ्यांना मतदान करतात आणि अशा वेळेस आमच्या समाजाचा नेता पडतो. मग तो पडल्यानंतर मग समाज पुन्हा आमचा जिथे तिथे राहतो. जे शीर्षक आहे भीमजयंती, बरोबर आहे की नाही? आता आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत कोल्हापुराकरांनी पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे प्रस्थापित केला, तिथे पहिली भीमजयंती केली. हे जे शीर्षक आहे भीमजयंती हे वास्तविक कल्पनेमध्ये तुमच्या डोक्यात कसं आलं आणि ती कल्पना तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून कशी लोकांसमोर आणली? भीमजयंती शीर्षक कसं आहे की आपल्या समाजामध्ये अनेक मुलं जे असे आहेत शिकले, पण शिकल्यानंतर ते बाबासाहेबांच्या विचाराकडे न वळता काही दारू पिणे, गांजा खेळणे, पत्ते खेळणे अशा मार्गात काही लोक जातात. त्यातलाच आम्ही एक व्यक्तीचं व्यक्तिमत्व रेखाटलं आहे चित्रपटामध्ये की त्या व्यक्तीला अशा प्रकारचे काही शौक असतात आणि त्याच्या गावामध्ये त्याच्या वार्डामध्ये एकही बाबासाहेबाचा पुतळा नसतो. तर तिथे तो पुतळा आपल्याला बसवायचा असतो. मग त्या गावात जेव्हा ती एक हिरोईन येते, त्या गावामध्ये बाहेर गावून शिकून ती हिरोईन येते, तिला त्याचं नॉलेज असते आणि मग ती तिथे पुतळा बसवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समाजविघातक लोक तिला विरोध करतात. अशा वेळेस मग तो गावातील तो गुंड प्रवृत्तीचा मुलगा जो आहे तो तिला मदत करतो आणि तिला मदत करून मग तो त्या गावामध्ये पुतळा स्थापन करतात. स्थापन केल्यानंतर मग त्या पुतळ्यात त्या स्थापना दिन आणि बाबासाहेबाची जयंती हे एकत्र येत असल्यामुळे मग ते तिथे बाबासाहेबाची जयंती साजरी करतात. आणि मग तो त्याच बाबासाहेब आंबेडकरचे विचार त्याच्या मनामध्ये रुजू होतात आणि ते विचार घेऊन तो आपल्या समाजामध्ये जातो आणि मग अनेकांना मदत करणे, समाजकार्य करणे आणि मग तोही त्यामध्ये पण आम्ही एक राजकीय तो पाठ दाखवला आहे की मग तोही सत्तेची किल्ली हातात घ्यायला जातो, पण तेव्हाही मात्र त्याला अपयश पत्करावं लागतं. हे आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवतो. बरेचसे पिक्चर्स आले, कोर्ट आला, त्याच्यानंतर आर्टिकल 13-15 आला, त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर आला. परंतु हे भीमजयंती जे शीर्षक आहेत आणि या भीमजयंतीच्या माध्यमातून हा पिक्चर लोकांनी का बघावा यासाठी भीमजयंतीच्या माध्यमातून तुम्ही जे प्रेक्षक आहे, आमचा प्रेक्षक वर्ग आहेत, या प्रेक्षकांना या पिक्चरमार्फत कोणता संदेश देणार? या चित्रपटामार्फत आम्ही सर्व समाजाला हा संदेश देऊ इच्छितो की समाजाने नेहमी एकजूट राहावं, एकत्रित राहावं आणि जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय अत्याचार होते त्यावेळेला आम्ही संघर्ष करताना उठावं, संघर्ष करावा आणि आपला हक्क आणि न्याय मिळवून घ्यावा. या चित्रपटामध्ये आम्ही बऱ्याच प्रकारचे व्हेरिएशन दाखवलेले आहे. याच्यामध्ये लव्ह स्टोरी पण आहे, याच्यामध्ये ड्रामा पण आहे, याच्यामध्ये ॲक्शन पण आहे. आणि म्हणजे जसं आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज लढवय्ये होते, बाबासाहेब त्यांनी तलवार उचलली, बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणी उचलली, या माध्यमातून त्यांनी समाजाला जो न्याय मिळवून दिला. त्याप्रमाणे जसं महात्मा गांधी सांगितले एका गावाला थापड मारली, दुसऱ्या गावाला पुन्हा तुम्ही चापट खा, पण तुम्ही अहिंसावादी राहा. आम्ही पण टाकलं होतं आमच्या चित्रपटामध्ये. आम्हाला सेन्सर करताना आपत आली की आम्ही लिहिलं, त्यात आमचा डायलॉग होता की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही हिंसा करू नका, जर एका गालावर कोणी तापड मारली तुम्ही दुसरा गाल समोर करा. पण आम्ही महात्मा गांधीची औलाद नाही, आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजची औलाद आहोत, म्हणून आम्ही ते घेणार नाही. पण हे सेन्सर बोर्डाला नाही पटलं, त्याने आम्हाला ते वाक्य डायलॉग तो कापायला लावला. तर आम्हाला पुन्हा नाही लागला तो कापावा लागला. ते बोलले की तेही राष्ट्रपिता आहे, तो कापावा लागेल. तर अशा प्रकारे सेन्सरमध्ये पण आम्हाला अडचण गेली अनेक वेळा. आणि तरीही कारण तिथे पण मनवादी लोक बसलेले आहेत, तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही. आणि बाबासाहेबांची पिक्चर भीमजयंती म्हटलं, जेव्हा बाबासाहेब हयात होते, बाबासाहेबाच्या हयातीमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना या लोकांचा सामना करावा लागला, ब्राह्मणवादी मनवादी लोकांचा सामना करावा लागला. आपण तर आता त्यांची औलाद आहोत, आपण त्यांची लेकरं आहोत, आपल्याला किती मोठा त्याचा सामना करावा लागेल. आणि तरी तो सामना करत आम्ही सर्व स्टेप पार करत आज चित्रपटाचं आपलं उद्याला
आपल्या चित्रपटाचं आज रिलिजिंग आहे आणि आम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांना हे सांगू इच्छितो की सर्व समाजाने एकत्रित राहून लढावं, तर तुम्हाला विजय नक्की मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर म्हणतात, जुलूम सहने वाले से जुलूम करने वालों से जुलूम सहने वाला ज़्यादा गुनहगार होता है. ये जो बाबा साहेब आम्बेडकर का जो कथन है हे बहुत ही महत्त्वपूर्ण आहे. या पिक्चरच्या माध्यमातून, या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही जे प्रेक्षक आहेत त्यांना काय आव्हान करणार आहेत, आणि उद्या तुमच्या पिक्चरचं म्हणजे 30 मेला प्रदर्शित होणार आहे, तर त्या अनुषंगाने आमचे जे लाडके प्रेक्षक आहेत त्या लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान करणार आहेत? आम्ही त्या लाडके प्रेक्षकांना हेच सांगू की तुम्ही तुमच्या घरातील महिलांना मान सन्मान द्या, कारण महिलाशिवाय तुमचं घर अधुरं आहे. आम्ही ते एक सांगू. ते आमच्या चित्रपटामध्ये आम्ही दाखवलं आहे की आमचा हिरो त्या हिरोईनला किती मान सन्मान देतो. एक पत्नीला आपण जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो आम्ही जिथे देत नाही तिथे ते घर मागे राहते, ते कुटुंब मागे राहते, ते आम्ही एक दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व समाजाने एकजूट राहायचं हे आम्ही प्रेक्षकांना सांगत आहोत. त्यानंतर आम्ही प्रेक्षकांना सांगत आहोत की आपल्यावरती कितीही गरिबी असली, किती संकट ओढवलं तरी आम्ही त्या संकटाला मागे न जाता, त्या संकटाला आम्ही न घाबरता आम्ही त्या संकटाशी लढू शकतो आणि लढून एक आम्ही शिखर गाठू शकतो. हे या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगत आहोत, प्रेक्षकांना सांगत आहोत. मी सर्व प्रेक्षकांना हात जोडून जय भीम करतो आणि अशी विनंती करतो की त्यांनी हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा. यासाठी बघावा की या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण समाजापर्यंत कसे पोचता येईल त्यासाठी हा चित्रपट बनवला गेलेला आहे. कारण आपण नेहमी बघतो, आपण वाचन करतो, आपण गोष्टी करतो आणि आपण टी व्हीवरती बघतो, पण त्यापेक्षाही जेव्हा एखादी आपण चित्रीकरण बघतो, जसं आपण एखादी पथनाट्य बघितलं किंवा एखादी पिक्चर बघितला, ती स्टोरी आमच्या लक्षामध्ये असते. तर या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही समाजाला एकत्र जोडण्यासाठी हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. समाज एकत्र राहण्यासाठी चित्रपट बनवलेला आहे. तर मी सर्वांना प्रेक्षकांना असे आवाहन करेल की आपण सर्वांनी 30/5/2025ला सर्व विदर्भातील थिएटरमध्ये जाऊन आपला हा भीम जयंती हा चित्रपट बघावा. आम्ही तुमच्यासाठी हा चित्रपट फार कष्टाने बनवलेला आहे, स्वतःच्या खर्चाने बनवलेला आहे. हा चित्रपट बनवताना आम्ही कोणाकडून कसल्याही प्रकारचं कलेक्शन न घेता, आता आपण बघतो की अनेक आपल्या समाजामध्ये कार्यक्रम होतात, काही जे काही लोक प्रोग्राम करतात किंवा काय म्हणते आपण एखादी पथनाट्य बनवतात, काही करतात, तिथे जेव्हा आम्ही जो काही समाजाकडून वर्गणी गोळा करून आम्ही हे करतो, परंतु मी आज गरिबीतून वर आलो आणि मला असं वाटलं की माझ्या काही भावना आहे आणि त्या भावना मला ह्या पिक्चरच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार मला समाजापर्यंत पोहोचवायचे आहे. म्हणून मी आपल्यासाठी समोर हा भीम जयंती नावाचा मराठी चित्रपट आणलेला आहे. तरी मी सर्व प्रेक्षकांना अशी विनंती करीन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा. हा पिक्चर कोणी यूट्यूबवर येईल किंवा अन्य कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल त्याची वाट न बघता हा पिक्चर जर आपण थिएटरवरती जाऊन बघितला तर त्यात आमच्या समाजाची एक मोठी शक्ती आम्ही या सर्व प्रेक्षकांना, सर्व समाजाला आम्ही दाखवू शकतो. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की ज्यांच्याकडे 30 तारखेला वेळ नसेल त्यांनी 31ला, 1ला, 2ला, 3ला, 4ला, 5ला असे आपण जावं. आपला 30 तारखेपासून 5 तारखेपर्यंत विदर्भातील संपूर्ण थिएटरमध्ये हा पिक्चर लागत आहे. त्यातल्या त्यात कुठे 1 शो आहे, कुठे 2 शो आहे, तर कुठे कुठे आपण 4 शो असे घेतलेले आहे. संपूर्ण विदर्भामध्ये आपण टोटल 266 इतके शो आपण घेतलेले आहे. तरी माझी सर्व बांधवांना, माझ्या बहिणींना, आयांना सर्वांना विनंती आहे की आपण हा चित्रपट बाबासाहेब आंबेडकरांचे विचार धारणेचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावा. जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून मी सर्व माझ्या गोड आणि रसिक प्रेक्षकांना विनंती करतो आहेत आणि एक भावनात्मक आव्हान करतो आहेत की ज्या एका छोट्याशा पुलगावमधून ज्यांचा जन्म झाला, तिथून त्यांची कर्मातून त्यांची कहाणी सुरू झाली, असे आमचे उमेशजीत महेशकर, त्यांच्या ज्या को प्रोड्युसर आहेत, को निर्माते आहेत वर्षा महेशकर, यांच्याकडून हे भावनात्मक सर्वांना साथ घालतो आहे की हा चित्रपट प्रेक्षकांनी आपल्या सहपरिवारासह जाऊन सर्वांनी हा पिक्चर बघावा. उद्या 30 मेला हा पिक्चर प्रदर्शित होत आहेत आणि भीम जयंतीच्या माध्यमातून परत समाज कसा हा संघटित होईल हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. मी इथेच थांबतो. परत भेटू एका मैत्री संवादामध्ये. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर तुम्ही संघटित राहाल तर सुरक्षित राहाल. तुमची मंदिरं जागोजागी असतात तेव्हा आम्ही करतो का विरोध? मग आज आम्ही आमच्या महामानवाचा पुतळा मैदानाच्या एका कोपऱ्यात बसवत आहोत. तुमचा इतका विरोध का? आपण
आहे